अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचनात घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कोडे महाराज लिखित साधन जिज्ञासा हे सर्व साधकांसाठी लागणारे पुस्तक वाचत आहोत. आजचा प्रश्न, परमपूज्य श्री मामांनी सार्थ ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे काय? उत्तर, त्यांनी लिहिलेले नाही, पण ते श्री ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे अखंड चिंतन करीत असत. कोणत्या ना कोणत्या ओवीचे त्यांचे चिंतन सारखे चाललेलेच असते. त्यातूनच त्यांना माऊलीच्या कृपेने विलक्षण अर्थ उलगडायचे. एखाद्या वेळी अर्थ उलगडला नाही तर माऊली त्यांना प्रत्यक्ष प्रगट होऊनच अर्थ सांगत. त्यातले काही अर्थ त्यांनी आपल्या प्रवचनातून वेळोवेळी सांगितले आहेतच, पण संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ काही त्यांनी लिहिलेला नाही किंवा ते तसे करण्याच्या भानगडीत पडलेले नाहीत. कारण त्यांची अशी पक्की धारणा होती की माऊलीच्या कोणत्याही ओवीला अनेक अर्थ असतात, अक्षरशः अनंत अर्थ असतात. आपल्या हृदयाची तशी तयारी असेल, जशी अंतःकरणात भावना असेल, त्याप्रमाणे एकेका ओवीचा अर्थ आपल्याला लागत जातो. तोच त्या ओवीचा पूर्ण अर्थ आहे असे कधी होत नाही. त्यांच्याच कृपेने त्याचा वेगळाच एखादा अर्थही पुढच्या वेळी आपणास लागू शकतो. म्हणूनच परमपूज्य श्री मामांचा नेहमीच असा आग्रह असे की तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी वाचू नका, मूळ ज्ञानेश्वरीच वाचा, त्यावर चिंतन करा. तुमच्या योग्य जो अर्थ असेल तो तुमच्या हृदयात माऊलींच्याच कृपेने प्रगट होईल आणि असा जो अर्थ आपणास लागेल त्या अर्थापुरतीच आपली आंतरिक पात्रता आहे असे पक्के समजून असावे. साधना करता करता जशी आपली पात्रता वाढत जाऊन त्यांचा कृपा ओघ वाढेल, तसे आपल्याला आणखी हे सूक्ष्म अर्थ लागत जातील. हे सत्य असल्यामुळे परमपूज्य श्री मामा ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. ते असे म्हणायचे की माऊलींना अभिप्रेत असलेले सगळे अर्थ एकाच ठिकाणी येतील असे भाष्य कोणीही लिहू शकणार नाही. परमपूज्य श्री मामांचे असे वैशिष्ट्यच होते की त्यांनी स्वतःकडे ज्ञानेश्वरीचे विद्यार्थी म्हणून, भक्त म्हणून कायम बघितले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी एका ठिकाणी सत्कार प्रसंगी कोण्या एका महात्म्यांनी भाषणात सांगितले की मामा इतकी वर्षे ज्ञानेश्वरी सांगत आहेत, हे त्यांचे फार मोठे कार्य आहे. त्याद्वारे मामांनी बरेच जनउद्बोधन केले आहे. त्यावर लगेच मामा म्हणाले, मी सगळ्यांना नम्रपणे स्पष्टपणे सांगू इच्छितो, स्पष्टपणे सांगतो, त्याचा कृपया राग मानू नये. पण मी जी इतके दिवस ज्ञानेश्वरी सांगितली ती काही जनउद्बोधनासाठी नसून किंवा लोकांना त्यापासून काही बोध व्हावा म्हणून नसून, ती मी केवळ माझा स्वतःचाच अभ्यास अधिक नेट्याने व्हावा म्हणून सांगितली. परमपूज्य श्री मामांनी वेळोवेळी स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे की मी श्री ज्ञानदेवीचा निष्ठावान पाईक आहे आणि त्याच विनम्र भूमिकेत ते आयुष्यभर सतत राहिले. त्यांचे ते म्हणणे अगदी खरेच आहे. एखाद्या कोणीही जर असे म्हटले की मला ज्ञानेश्वरी पूर्णपणे कळली, तर तसे म्हणणे अतिशय धारिष्ठाचे आहे. एवढंच नव्हे तर ते अत्यंत उर्मटपणाचेही आहे. कोणालाही ज्ञानेश्वरी पूर्णपणे कळली असे होऊ शकत नाही. जिला अंतपारच नाही, जी नित्य नूतन अर्थवैभव परिलुप्त आहे, जिच्यातून प्रत्येक वेळी नवीनच परमार्थ अनुभूती कौतुक निघते, अशी ती एक अत्यंत अद्भुत रचना आहे. प्रश्न, श्री ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात माऊली म्हणतात की स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. ज्यांना यातील पवित्र या शब्दाची कल्पना आहे त्यांची गोष्ट वेगळी, पण पवित्र म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर स्वच्छ, शुद्ध, पवित्र यातला भेद कसा समजावा?
उत्तर, येथे प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की स्वच्छता ही केवळ एक स्थूल बाजूच आहे. त्यामुळे या स्थूल देहानेच ती अनुभवता येते. मात्र शुद्धता ही स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही बाजूंनी जाणणारी असते. त्यामुळेच ती या स्थूल देहाने काही समजते तर काही समजत नाही. यातले तिसरे पावित्र्य हे तर पूर्णतः सूक्ष्म स्तरावरच अनुभवण्याचे असल्याने ते या स्थूल देहाने नीट समजू शकत नाही. म्हणून स्वच्छता ही इतरांनाही स्थूल जाणीवेच्या पातळीवर दाखविता येते. शुद्धता ही थोडी अनुभवाने स्थूल जाणीवेच्या पातळीवर व थोडी शास्त्राद्वारे समजून घेता येते. पण पावित्र्य हे मात्र प्रथम केवळ शास्त्रांवर श्रद्धा ठेवूनच समजून घ्यावे लागते. ते स्थूल जाणीवेला कळेल असे दाखविता येत नाही. साधनेने जाणीवा सूक्ष्म झाल्याशिवाय पावित्र्याचा खरा अनुभव येणारच नाही. प्रश्न, नाथ संप्रदायातील गुरुवी विद्या व भजन प्रक्रियेतील गुरुवीची भक्ती या एकच आहेत की वेगळ्या? उत्तर, माऊलींनी 9व्या अध्यायात श्री भगवंताच्या मुखी एक बहारीची ओवी घातलेली आहे. अर्जुना, हे गुरुची भक्ती सांगितली तुझ्या प्रती. यापूर्वी त्यांनी त्यांचे सहज भजन, गहन भजन सांगितले आहे. श्री सद्गुरु कृपेने साधना घडता घडता जे भजन आत प्रकट होते तेच गुरुवी भक्ती परिणत होते. ही भक्ती गुरुवी म्हणजे श्रेष्ठ आणि गुरुवी म्हणजे गुरु संप्रदाया शक्तीने प्राप्त होणारी आहे. नाथ संप्रदायातील गुरुची विद्या म्हणजे सद्गुरु कृपा प्राप्ती शक्तिपात होय. त्यामुळे तत्वतः या दोन्ही संज्ञांचा अर्थ एकच होतो, त्या वेगवेगळ्या नाहीत. प्रश्न, माऊली 12व्या अध्यायात आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी असे म्हणतात. बौद्धांचे शून्य आणि हे एकच का? उत्तर, येथे आलेला शून्य शब्दाचा प्रयोग बौद्ध मतापेक्षा वेगळा आहे. बौद्धांचे शून्य हे अभाववाचक आहे, पण माऊली येथे सांगत आहेत ते शून्य मात्र सत्तारूप निर्विकल्प परब्रह्मवाचक आहे. येथील शून्य म्हणजे शून्य स्वरूप अशी निर्विकल्प ब्रह्मस्थिती समजावी. प्रश्न, ये रमाते नेनोनी भजन ते वायाची गा आने आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष हो आवे. येथे ज्ञान म्हणजे विवेक का? विवेक तर नेहमी निर्दोषच असतो. भजन याचा अर्थ काय घ्यावा? त्याचा कर्माशी संबंध काय? उत्तर, येथे ज्ञान शब्दाचा प्रथम अर्थ शास्त्रज्ञान असाच घ्यायला हवा. शास्त्रज्ञान जर निर्दोष असेल तर परमेश्वराची भावना ठेवून आणि त्याकडे चित्त ठेवून इंद्रादी देवतांचे यजन घडेल आणि तेच विधीपूर्वक परमेश्वराचे यजन होईल असा माऊलींचा अभिप्राय आहे. येथे विवेक अभिप्रेत नाही. बुद्धीचा मळकटा जोवर धुवून निघत नाही तोवर विवेक निर्दोष कसा असेल? दुसऱ्या अध्यायात श्लोक 47 व 48 वरील टीकेत निष्काम